आज मी तुमच्याबरोबर रेस्टॉरंट स्टाईल व्हेज बिर्याणीची रेसिपी शेअर करणार आहे। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 कप दही घेतला आहे। दही आपण चांगलं फेटून एकदम स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची आहे। त्याचे कुठेही लम्स राहता कामा नये। तर इथे तुम्ही पाहू शकता मी एकदम स्मूथ दही फेटून घेतलं आहे। आता आपण त्यामध्ये मसाले घालून घेऊया। तर इथे मी 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा धने जिरे पावडर, त्यानंतर त्यामध्ये 2 चमचे बिर्याणी मसाला, पाव चमचा हळद। आता हे मसाले आपण दह्याबरोबर चांगले एकजीव करून घेऊया। मसाले दह्यात चांगले एकजीव झाल्यानंतर आता त्यामध्ये थोडीशी पुदिना, थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया। आणि इथे मी बटाटा, फ्लावर, मटार, बीन्स, गाजर ह्या सर्व भाज्या घेतल्या आहेत। आपण बनवलेला मसाला त्या भाज्यांना एकदम चांगला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे। तर इथे मी भाज्यांना मसाला चांगला लावून घेतला आहे। आता आपण त्याला मॅरिनेट करायला ठेवूया। त्याचबरोबर वरून इथे तळलेला कांदा सुद्धा मी घालून घेतला आहे। तो सुद्धा त्या भाज्यांबरोबर चांगला एकजीव करून घ्यायचा आहे। आता हे आपल्याला अर्धा तास मॅरिनेट करायला ठेवून द्यायचं आहे। तर जोपर्यंत भाजी मॅरिनेट होते तोपर्यंत आपण भाताची तयारी करून घेऊया। त्यासाठी इथे मी टोपामध्ये पाणी गरम करत ठेवलं आहे। त्यामध्ये 2 ते 3 लवंगा, 7 ते 8 काळी मिरी, त्याचबरोबर 1 दालचिनीचा तुकडा आणि थोडंसं मीठ घालून पाणी चांगलं दणदणून उकळी काढून घ्यायचं आहे। पाण्याला चांगले उकळी आल्यानंतर आता त्यामध्ये इथे मी 2 कप तांदूळ भिजवून घेतला होता, तो त्यात घालून घेत आहे। साधारण 10 ते 15 मिनिटांनी तुम्ही पाहू शकता आपला भात 80% शिजला आहे। आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि तो भात गाळून घ्यायचा आहे। भात गाळून झाल्यानंतर आता आपण भाजीची तयारी करूया। तर इथे एका कढईमध्ये मी 2 मोठे चमचे तेल घेतलं आहे आणि आपण मॅरिनेट केलेल्या सर्व भाज्या ह्यामध्ये घालून घ्यायचे आहेत। भाज्या तेलामध्ये चांगल्या परतून घेतल्यानंतर त्याला झाकण लावून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। पाच एक मिनिटं वाफेवर भाज्या शिजवल्यानंतर त्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालून घेऊया आणि पुन्हा एकदा त्यामध्ये थोडंसं पाणी घालून भाज्या चांगल्या शिजवून घेऊया। तर ह्या प्रोसेसला आपल्याला 10 ते 15 मिनिटं लागतील। साधारण 15 मिनिटांनी तुम्ही पाहू शकता आपली भाजी चांगली शिजली आहे। व्हेज बिर्याणीची ग्रेव्ही भाजी आपली तयार झाली आहे। तर इथे मी तुम्हाला बटाटा कुस्करून दाखवते। तुम्ही पाहू शकता आपला बटाटा सुद्धा चांगला शिजला आहे आणि मटार सुद्धा चांगले शिजले आहेत। एकूण आपली भाजी व्यवस्थित शिजली आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि भाताचा लेयर लावायला घेऊया। तर इथे आपल्याला आता लेयर लावून घ्यायचा आहे। तर त्यासाठी इथे मी टोपाला खालून तुपाचा थर लावला आहे। त्यानंतर तूप सर्व टोपाला व्यवस्थित लावून घेतल्यानंतर आता त्यामध्ये आपण भाजीचा एक लेयर लावून घेऊया। तर इथे तुम्ही पाहू शकता मी भाजीचा लेयर व्यवस्थित लावून घेतला आहे। आता आपल्याला त्यावर भाताचा एक लेयर लावून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे भाजीवर आपल्याला भात चांगला पसरून घ्यायचा आहे। इथे तुम्ही पाहू शकता मी त्या भाजीच्या लेयरवर भाताचा एक चांगला थर दिला आहे। त्यानंतर आपण वरून थोडंसं त्यावर तूप घालून घेऊया। इथे मी केसर दुधामध्ये भिजवून घेतलं होतं। तर ते केसर भिजलेलं दूध आपण त्यावर थोडंसं घालून घेऊया। त्यानंतर इथे तळलेल्या कांद्याचा एक लेयर आपण द्यायचा आहे आणि पुन्हा सेम प्रोसेस आपल्याला करायची आहे।
आता इथे आपले 2 लेयर पूर्ण झाले आहेत. आता अशा प्रकारे टोपावर झाकण ठेवून आपल्याला मीडियम टू लो गॅसवर 15 मिनटं त्याला दम द्यायचा आहे. तर बिर्याणीला दम देण्यासाठी नॉर्मली बाजूने पीठ वगैरे लावतात किंवा तुम्ही अशा प्रकारे झाकणावर जड वस्तू ठेवून सुद्धा तिला दम देऊ शकता. तर साधारण 15 मिनिटांनी तुम्ही पाहू शकता आपली बिर्याणी तयार झाली आहे. मस्त रेस्टॉरंट स्टाईल आपली बिर्याणी तयार झाली आहे. तर आता आपण ती गरमागरम सर्व करूया. इथे तुम्ही पाहू शकता किती मोकळी अशी आपली बिर्याणी तयार झाली आहे आणि ग्रेव्ही सुद्धा सर्व भाताला व्यवस्थित लागली आहे. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. कशी झाली हे कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी कविताची पाकशाळा चॅनलला सबस्क्राईब करा.